काल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बऱ्याच वर्षानंतर एकत्र आले. काय वाटतं तुम्हाला की त्यांची युती? आनंद आहे आम्हालाच नाही, त्यांच्या नात्यातल्या सगळ्या लोकांना आनंद आहे. शिवसैनिकाला आनंद आहे, मनसेच्या सैनिकाला आनंद आहे. आणि दोन भावांनी एकत्र यावं ही अशी आमची इच्छा आहे. फक्त आल्यानंतर निवडणुकीनंतर सुद्धा एकत्र राहावं ही पण आमची इच्छा आहे. तुम्हाला विश्वास वाटतो का ते निवडणुकीनंतर एकत्र राहतील? मी काय म्हणलं असं म्हणलंय का तुम्हाला? मी असं म्हणलं की निवडणुकीनंतर मी एकत्र राहते ना. काल पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे म्हणतात की रावसाहेब दानवेंकडे पक्ष पद नाहीये, त्यांना त्यांच्या पक्षातलंच कोणी विचारत नाही. गोष्ट खरी आहे. माझ्या पक्षात मला कोणी विचारत नाही, पण पक्षानं मला पंचायत समितीचं सभापती केलं, ते बी 21व्या वर्षी. मला पक्षात कोणी विचारत नाही, पण मला आमदार केलं दोनदा पक्षानं. मला पक्षात कोणी विचारत नाही, पण 5 वेळेस खासदार केलं पक्षानं मला. केंद्रात दोनदा मंत्री केलं पक्षानं मला, आणि या राज्याचा प्रमुख केलं भारतीय जनता पक्षाचं मला. मला पक्ष विचारत नाही असं म्हणणाऱ्यांना मी विचारतो की मागच्या दारांना काळा बुरखा घालून तुम्ही विधान परिषदेत शिरले आणि 2.5 वर्ष राज्य करू शकले नाही. हा पठ्ठ्या दारकाळ्या मारत पुढच्या दारांना लोकसभेत आणि विधानसभेत गेला. तुमच्यासारखा मागच्या दारांना शेपूट खाली घालून आत नाही गेला कागदी वाघ. मी स्वतः सांगतो की माझी जी पक्षात कुवत आहे ती त्यांची राहिली. तर म्हणण्याचं कारण काय माहिती तुम्हाला? मी आत्ता नगरपालिकेच्या निवडणुकीत असं म्हणलं होतं की पक्ष अस्तित्वात राहणार नाही. का म्हणलो असं? तर मी राज्यामध्ये फिरत असताना माझ्या लक्षात आलं की या पक्षात जनाधार कमी झाला. ज्या टायमाला या पक्षाचा आधार होता त्या टायमाला भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा विजय असो असं म्हणणं चालत नव्हतं आम्हाला. हे असं म्हणायचे की शिवसेना भारतीय जनता पार्टीचा विजय असो असं म्हणा, कारण तुम्ही आमचं नाव अगोदर घ्या. आज स्थिती एवढी खराब आहे. तर मी असं म्हणलं ह्या निवडणुकीमध्ये ह्या पक्षाला यश मिळणार नाही, आणि महापालिका झडपीच्या नंतर या पक्षाचं अस्तित्वच संपणार दोन्हीचं. आणि सांगा काय झालं? एकाचे आले 9, एकाचे आले 7, एकाचे 9. अरे तो 2 अंकीने येऊ शकले. माझं म्हणणं यांना इतकी झुंझुनी लागायचं काय कारण आहे? शेवटी मोठा कोण आणि छोटा कोण याच्यावर लय वाद घातला यांनी महाराष्ट्रात. मोठा भाऊ शिवसेना का भाजप? आम्ही जर म्हणलं भाजप त्याशी बिलकुल काय होतं तुम्ही समजून घ्या. आज मोठा कोण आहे त्यांनीच सांगा. आता आज मोठा कोण आहे लहान कोण आहे? किंवा आकड्याचा खेळ राजकारणातला. आकडे छोटे झाले तुम्ही छोटे झाले, आकडा वाढला तुमचा तुम्ही मोठे असाल. आणि म्हणून मी म्हणलं की निवडणुकीनंतर यांचं अस्तित्व संपणार आहे. अरे कमी वयाचे जे कार्यकर्ते यांच्यासोबत आज काम करतात आणि हे जर हरले तर त्यांना पुढचं राजकीय भविष्य आहे, ते यांना सोडून दुसऱ्या पक्षात जातील आणि हे अस्तित्व संपुष्टात येणे ही माझी आजही भूमिका आहे. मुंबई महापालिकेवर युती म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीचा झेंडा फडकेल आणि त्या ठिकाणी मराठी माणूसच निवडून येईल. मुंबईमध्ये मराठ्यांचा ठेका त्यांनी नाही घेतला. भारतीय जनता पार्टीमध्ये जवळपास 70% मराठी माणसं आहेत. मराठ्याचं नाव घेऊन मुंबई जिंकण्याचं षडयंत्र ते करतात. फक्त 2-3 डायलॉग अशी ठरले की हे मुंबई तोडणारे, मुंबई फोडणारे, मुंबईची राजधानी दुसरीकडे नेणारे. हे एकदा नाही दोनदा नाही, गेले 10 वर्षापासून चाललं. पण लोकांनी त्यांना ठोकरलं विधानसभेतनं. विधानसभेत सुद्धा ही म्हणलेत ते म्हणले नाही असं थोडं आहे. त्यामुळं मुंबईचा महापौर काळ्या दगडावरची पांढरी रेगे सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे. कोणत्याही भविष्यकाळाला विचारायची गरज नाही. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल. मुंबईत ठाकरे बंधूंचा सुद्धा सपोर्ट. हे बघा, जिथं नगरपालिकेत साधन न आले तिथं काय नवीन होणार आहे? बरं, एक शेवटचा प्रश्न. राज ठाकरे असं म्हणतात की उत्तरं देवांना द्यावी, दानवांना नाही. अरे असं आहे, राज ठाकरे राहू द्या सध्या मागं. त्यांना विचारलं का या राहू त्यांना एक घेऊन टाका, एक करू ना. त्यांना मी म्हणत नसतो काही, ते माझे मित्र आहेत.